यानंतरचा प्रश्न आहे 2, 12, 36, 80, 150, 252, 392 आणि प्रश्नचिन्ह. तर या ठिकाणी उत्तर काढायचे झाल्यास 1 चा घन अधिक 1 चा वर्ग बरोबर 1 अधिक 1 बरोबर 2. त्यानंतर 2 चा घन अधिक 2 चा वर्ग बरोबर 8 अधिक 4. 2 चा घन 8 आणि 2 चा वर्ग 4. तर यांची बेरीज केली तर या 12 येतं. आणि त्यानंतर 3 चा घन अधिक 3 चा वर्ग बरोबर 36 अधिक 9 बरोबर 27. 3 चा घन 27 अधिक 9 बरोबर 36. यानंतर 4 चा घन अधिक 4 चा वर्ग बरोबर 64 अधिक 16 बरोबर 80. याच पद्धतीनं इथं 4 चा घन अधिक 4 चा वर्ग आहे. इथं 5 चा घन अधिक 5 चा वर्ग आहे. या ठिकाणी 6 चा घन अधिक 6 चा वर्ग आहे. या ठिकाणी 7 चा घन अधिक 7 चा वर्ग आहे. तसेच या ठिकाणी होईल 8 चा घन अधिक 8 चा वर्ग. तर 8 चा घन आहे 512 आणि 8 चा वर्ग येतो 64. यांची बेरीज केली तर 2 आणि 4 6, 1 आणि 6 7 आणि 5 आहे तसं 576. याचा पर्याय क्रमांक आहे 4, 576. 12 नंबरचा प्रश्न आहे 15, 21, 24, 30, 33, 39 आणि प्रश्नचिन्ह. तर संख्यांच्याकडे पाहिल्यानंतरनं एक लक्षात येतं की यांचा जर क्रमाने संख्या वाढत चाललेल्या आहेत म्हणजे फरकाचा विषय तर आहेच. तर या ठिकाणी फरक पण घेत असताना कसा आहे बघा. तर या ठिकाणी याचा 15 आणि 21चा फरक येतो 6 आणि त्यानंतरनं पुढचा फरक आहे 3. याच्या पुढचा फरक आहे 6. याच्या पुढचा फरक आहे 3 आणि याच्या पुढचा फरक आहे 6. तर याच्या पुढचा फरक किती हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर बघा या ठिकाणी 6 फरक कसा आला तर 5 आणि 1 ची बेरीज 6. 15 मधील 5 आणि 1 ची बेरीज 6 येते आणि 5 आणि 1 6. 15 आणि 6 21. तर या ठिकाणी 21 आणि 2 आणि 1 मिळून 3 येतं. तर 21 आणि 3 24. 24 मध्ये ह्या दोघांची बेरीज केली 4 आणि 2 6 मिळवली 30 आली. तसं 30 मध्ये देखील 3 आणि 0 3 हे 33 मिळालं आणि 33 मध्ये 3 आणि 3 6 39 आलं आणि 39 मध्ये 39 9 आणि 3 12 39 अधिक 12 करावं लागेल. या ठिकाणी उत्तर मिळेल 9 आणि 2 11 1 चलाला 1 3 आणि 2 5 51 उत्तर मिळालं. प्रश्नचिन्हाच्या जागी येईल 51. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 13वा. पुढील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल. तर इथं आहे A, C, F, J, O आणि प्रश्नचिन्ह. यांचे जर नंबर्स घेतले तर पहा या ठिकाणी A चा नंबर आहे 1, C चा नंबर आहे 3, F चा नंबर आहे 6. यानंतर J चा नंबर आहे 10, O चा नंबर आहे 15 आणि प्रश्नचिन्ह आहे. यांच्यामधला फरक पाहिला तर पहा या ठिकाणी 2, इथं 3, इथं 4 आणि या ठिकाणी 5 असा फरक होत गेलेला आहे. आता फरक येईल या ठिकाणी 6. मग 15 आणि 6 21 येईल आणि 21 नंबरला अक्षर येतं U. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. यानंतर आहे 14 नंबरचा प्रश्न Y, P, I आणि प्रश्नचिन्ह. Y चा नंबर आहे 25, P चा नंबर आहे 16, I चा नंबर आहे 9. तर असं यानंतरनं
येईल ते म्हणजे डीचा नंबर आहे 4. ह्या सर्व वर्गसंख्या आहेत. 25 5चा वर्ग आहे, 16 4चा वर्ग आहे, 9 3चा वर्ग आहे आणि 4 हा 2चा वर्ग आहे. म्हणजे पूर्ण वर्गसंख्येच्या क्रमांकाची अक्षरं इथे या ठिकाणी घेण्यात आलेली आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे तीचा 15 क्रमांकाचा प्रश्न, डी नंबर याचं झालं. AB5 BC 13 CD 25 आणि EF 61 प्रश्नचिन्ह. तर ह्या ठिकाणी पहा, एचा नंबर येतो 1, बीचा नंबर आहे 2 आणि ह्या नंबरांच्या वर्गांची बेरीज करायची आहे. तर 1चा वर्ग येतो 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4. ह्या दोघांची बेरीज केली तर उत्तर मिळतं 5. जसं बीचा नंबर आहे 2, सीचा नंबर आहे 3. 2चा वर्ग बरोबर 4 आणि 3चा वर्ग बरोबर 9. 9 आणि 4 13. तसेच सीचा नंबर 3, डीचा नंबर 4. 3चा वर्ग बरोबर 9 आणि डीचा वर्ग बरोबर 16. 9 आणि 16 यांची बेरीज येते 25. तसं ईचा नंबर आहे 5 आणि एफचा नंबर आहे 6. 5चा वर्ग 25 अधिक 6चा वर्ग बरोबर 36. यांची बेरीज केली तर उत्तर मिळतं 61. तसं या ठिकाणी आपल्याला शोधावं लागेल ऑप्शनमध्ये बघा, पहा सर्व ठिकाणी GH दिलेला आहे, म्हणून आपण मी या ठिकाणी GH हा घेतोय. जीचा नंबर आहे 7, एचचा नंबर आहे 8. 7चा वर्ग 49 आणि 8चा वर्ग 64. यांची बेरीज केली 9 आणि 4 हा 7 आहे. 9 आणि 4 13. चलाला 1, 6 आणि 4 10 आणि 1 11. 113 म्हणजे GH 113 असा ऑप्शन क्रमांक आहे 3. यानंतरचा प्रश्न आहे पहा, चुकीचे पद ओळखा व पर्यायातून उत्तर लिहा. प्रश्न आहे 16 नंबरचा. 4 9 25 49 121 169 225 289 आणि प्रश्नचिन्ह. तर इथं उत्तर काढत असताना आपल्याला 1 नंबरचं ह्यांचं जर पाहिलं तर बघा काय दिसतात. हा आहे 2चा वर्ग, हा आहे 3चा वर्ग, हा आहे 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, 11चा वर्ग 121, 13चा वर्ग 169, 15चा वर्ग 225 आणि हा आहे 17चा वर्ग 289. सॉरी, या ठिकाणी प्रश्नचिन्ह नाही आहे बरं का. तर या ठिकाणी बघा इथं चुकीचं पद शोधायचं आहे. चुकीचं पद शोधत असताना काय करावं लागेल, तर चुकीचं पद म्हणजे ह्यांच्यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर एक गोष्ट लक्षात येते की 2 3 5 7 11 13 आणि 17 या सर्व मूळ संख्या आहेत आणि हे मूळ संख्यांचे वर्ग दिलेले आहेत आणि 15 ही मूळ संख्या नाही. 15 ही मूळ संख्या नाही, म्हणून ह्या दिलेल्या संख्या मालिकेमध्ये 225 हे पद इथं चुकीचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी याचं उत्तर येईल. यानंतर आहे 17 नंबर. 0 6 24 60 120 212 आणि 336 असा हा क्रम आहे आणि ह्यातलं चुकीचं पद शोधायचं आहे. तर ह्यातलं चुकीचं पद शोधत असताना पहा या ठिकाणी काय काय झालेलं आहे. 1चा घन वजा 1
म्हणजे 1चा घन 1 वजा 1 केलं तर उत्तर 0 येतं. तसं 2चा घन वजा 2 तर उत्तर येतं 2चा घन आहे 8 वजा 2 केलं तर 6 येतं. तसंच 3चा घन वजा 3 बरोबर 27 वजा 3 बरोबर 24. यानंतरनं 4चा घन वजा 4 बरोबर 64 वजा 4 बरोबर 60. यानंतर 5चा घन वजा 5 बरोबर 125 वजा 5 बरोबर 120. आणि या ठिकाणी बघा 6चा घन वजा 6 केलं तर 216. 6चा घन आहे वजा 6 केलं तर उत्तर येतं 210. पण या ठिकाणी दिलेलं आहे 212. त्यामुळं इथं 212 हे चुकीचं पद येतं. आणि 336 जर बघायला गेलो आपण तर 7चा घन वजा 7 केलं तर 336 मिळतं. त्यामुळं 212 हे चुकीचं पद ठरलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 1 9 36 1 9 36 100 225. यानंतर 441 729 2000 1236 यापैकी चुकीचं पद शोधायचं आहे. याचे उत्तर हा 1 आहे 1चा वर्ग, 9 आहे 3चा वर्ग, 36 आहे 6चा वर्ग, 100 आहे 10चा वर्ग, 225 आहे 15चा वर्ग, 441 हा 21चा वर्ग, 729 27चा वर्ग आणि 1236 हा 36चा वर्ग आहे. इथं जर पाहिलं तर बघा ह्या संख्यांच्याकडे निरीक्षण केलं तर काय वाटतं तर 1 हा 1 3 6 10 15 21 27 आणि 36 ह्या ह्यातल्या सर्व संख्या त्रिकोणी संख्या आहेत. सर्व म्हणता येणार नाही, 27 ही तेवढी त्रिकोणी संख्या नाही. त्यामुळं त्रिकोणी संख्या आहेत बाकी सर्व आणि 27 ही त्रिकोणी संख्या नाही. 27 त्रिकोणी संख्या नाही. त्यामुळं चुकीचं पद जे आहे ते येतं या ठिकाणी 729. पुढचा प्रश्न आहे पहा 19 ते 21 पर्यंत. तर क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल. प्रश्नाकृती दिलेली आहे, उत्तर आकृती दिलेली आहेत. त्यानंतर पहिल्या प्रश्नाकृतीमध्ये झालेले बदल पाहिले तर बघा ह्या ठिकाणी हा चौकोन आहे, ह्या चौकोनानं जागा बदललेली आहे आणि या कोपऱ्यात आलेला आहे. इथं या कोपऱ्यात आलेला आहे बघा आणि पुढून त्यानंतरनं तो इकडं गेलेला आहे, खाली गेलेला आहे म्हणजे इथं असं आलेला आहे. मग आता तो त्याची पोझिशन बदलणार आणि इथं येणार. मग या ठिकाणी चौकोन असलेली आकृती जर पाहिली तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायला काहीच हरकत नाही. जर याचं उत्तर पर्याय क्रमांक 2च यायला पाहिजे. गोलाची जरी पोझिशन पाहिली तरी पहा या ठिकाणी गोल हा या ठिकाणी उलट फिरत आहे, घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. तर या ठिकाणी इकडे येतो, इथून तो इथं जातो. आता इथून या ठिकाणी जाईल म्हणजेच या ठिकाणी इथं आलेला आहे पुढच्या याच्यामध्ये इथं असा. तर हा पर्याय क्रमांक 2 हा याच्यासाठी योग्य पर्याय आहे. पुढची पाहिली आकृती बघा तर या ठिकाणी अधिक चिन्ह वर आहे, त्यानंतरनं गोल आहे, त्यानंतरनं गुणिले चिन्ह आहे. मग पुढच्या आकृतीमध्ये अधिक चिन्ह सर्वात खाली गेलेलं आहे, गुणिले चिन्ह एक घर वर आलेलं आहे आणि गोल एक घर वर आलेलं आहे. परत वर्तुळ खाली गेलेलं आहे, अधिक चिन्ह एक घर वर आलेलं आहे, गुणिले चिन्ह वर आलेलं आहे. तसंच आता गुणिले चिन्ह खाली जाईल आणि वर्तुळ एक घर वर येईल आणि अधिक चिन्ह त्याच्यावर एक येईल म्हणजे असा पर्याय क्रमांक 2 आहे. या ठिकाणी पर्याय नंबर 2 हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 21 नंबरचा इथं गुणिले वर्तुळ आणि त्रिकोण
हे 3 चिन्ह दर्शवलेले आहेत. याच्यामध्ये बघा गुणिले चिन्ह पहिल्यांदा इथं या कडेला आहे, तिथून ते मध्य सेंटरला येतं आणि सेंटर झाल्यानंतर ह्या कडेला जातं आणि कडसनं परत रिटर्न येतं इकडच्या साईडला, म्हणजे मध्ये आलेलं आहे. आता ते इथून मधून परत या साईडला येईल. असं या साईडला कडला चिन्ह गुणिले चिन्ह असलेले पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे 2 पर्याय आहेत. याच्यामध्ये आपण ऑब्झर्वेशन करूया. तर बघा या ठिकाणी गोलाचं एक ऑब्झर्वेशन करूया. गोल काय करतो, तर गोल ह्या ठिकाणी सुरुवातीला मध्ये होता, मग ह्या कोपऱ्यात आला, कोपऱ्यातून परत मध्ये आला, मधून परत डाव्या कोपऱ्यात गेला आणि डाव्या कोपऱ्यातून आता परत मध्ये येणार आणि मध्ये असलेला जर पाहायला गेलो तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न आहे 22 ते 27 गटात न बसणारे पद शोधा आणि पर्याय निवडा. तर पहा या ठिकाणी 64 16 यानंतरनं 1 आणि 729. जर संख्यांचं निरीक्षण केलं तर बघा या ठिकाणी संख्यांच्या निरीक्षणामध्ये 64 ही संख्या 8चा वर्ग आहे आणि 4चा घन आहे. तसं 16 ही संख्या फक्त 4चा वर्ग आहे. 1 ही संख्या 1चा घन आहे व 1चा वर्ग देखील आहे. आणि 729 संख्या देखील 9चा घन आहे आणि 27चा वर्ग आहे. त्यामुळं या ठिकाणी ह्या 3 संख्या 64, 1 आणि 729 या संख्या वर्ग व घन ह्या दोन्ही आहेत आणि 16 ही संख्या फक्त 4चा वर्ग आहे. म्हणून याचं जर पाहायला गेलं उत्तर 16 हे येईल, कारण 16 ही संख्या फक्त वर्ग संख्याच आहे. यानंतरचा 23 नंबरचा प्रश्न 2349, 1214, 3191 आणि 1614 हा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा 2 ही संख्या आहे आणि 2चा वर्ग या ठिकाणी 4 इथं दिलेला आहे. 2चा वर्ग 4, त्यानंतरनं 3चा वर्ग 9. तसं या ठिकाणी पहा 1चा वर्ग 1 इथं दिलेला आहे आणि 2चा वर्ग 4. तसंच 3चा वर्ग 9 आणि 1चा वर्ग 1 दिलेला आहे. इथं मात्र 1चा वर्ग 1 आहे आणि 6चा वर्ग 36 पाहिजे, त्या ठिकाणी 4 दिलेला आहे. त्यामुळं हा यातला चुकीचा ऑप्शन ठरतो. ऑप्शन नंबर पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. 24 नंबरचा प्रश्न आहे. 24 नंबरचा प्रश्न दिलेला आहे 97, 71, 53 आणि 31 ह्या संख्यांमध्ये पाहायला गेलो तर बघा ह्या सर्व मूळ संख्या आहेत हे तर आपल्याला दिसून येतं. तर ह्या मूळ संख्यांमध्येच इथं बघा ह्या मूळ संख्यांचं उलट संख्या बनवली, उलट संख्या, तर याची बनते 79, 71ची बनते 17, याची बनते 35 आणि याची बनते 13. तर उलट संख्या ह्या सुद्धा 79, 17 आणि 13 ह्या सुद्धा मूळ संख्याच आहेत. फक्त 35 ही संयुक्त संख्या येते. त्यामुळं याचा पर्याय क्रमांक 3 53 हे चुकीचं पद आहे, गटात न बसणारे पद आहे हे. त्यानंतर BX 25, BX DL, FM आणि FH याच्यामध्ये Bचा नंबर आहे 2, Xचा नंबर आहे 24, Dचा नंबर आहे 4, Lचा नंबर आहे 12, Fचा नंबर आहे 6, Mचा नंबर आहे 13, Fचा नंबर आहे 6, Hचा नंबर आहे 8. संख्यांचा गुणाकार केला 2 गुणिले 24 बरोबर 48. त्यानंतर 4 गुणिले 12 बरोबर 48, 6 गुणिले 13 बरोबर 78 आणि 6 गुणिले 8 बरोबर 48. ह्या BX, DL आणि
FH ह्या तिघांच्या क्रमांकांचा गुणाकार केला तर 48 येतो आणि फक्त FM ह्याचा गुणाकार हा 78 येतो. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे गटात न बसणारे पद आहे. पुढचा प्रश्न आहे 26 नंबरचा. AI/O त्यानंतरनं UI/O आणि वर्गमुळामध्ये OU/I यानंतरनं AI/E हा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये पहा, इथं एचा क्रमांक येतो 1 आणि आयचा क्रमांक आहे 9/ओचा नंबर 15. यांची बेरीज केली तर 10/15. यांना भाग घालवला 5ने तर 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15 म्हणजे उत्तर मिळतं 2/3. यानंतरनं यूचा नंबर आहे 21, आयचा नंबर आहे 9. ह्या दोघांच्या क्रमांकांची बेरीज केली तर आणि ओचा नंबर 15 घेतला. यांची क्रमांकांची बेरीज केली तर 30/15. 15 1 15, 15 दोन्ही 30, उत्तर मिळालं 2. तसेच वर्गमुळामध्ये ओचा नंबर 15, यूचा नंबर 21 आणि छेद आयचा नंबर 9. यांची बेरीज केली तर येते 36/9 वर्गमुळात आहे. तर या ठिकाणी याचं वर्गमूळ घेतलं तर 6/3, 3 1 3, 3 दोन्ही 6, उत्तर मिळालं 2. तसंच या ठिकाणी AIचं देखील येतं. एचा नंबर येतो 1, आयचा नंबर 9 छेद ईचा नंबर 5 बरोबर 10/5 बरोबर 5 1 5, 5 दोन्ही 10, उत्तर मिळालं 2. म्हणजे UI/O आणि हा ऑप्शन वर्गमुळात OU/I, AI/E यांचे नंबर्स घेऊन त्यांचा भागाकार केला तर उत्तर 2 2 2 मिळतं आणि पर्याय क्रमांक 1चं हे उत्तर वेगळं येतं. त्यामुळं इथं पर्याय क्रमांक 1 हे गटात न बसणारे पद आहे. 27 नंबरचा प्रश्न आहे पहा. 27 नंबरचा प्रश्न आहे DR, DP, BD, EY हा प्रश्न आहे. डीचा नंबर 4, आरचा नंबर 18. त्यानंतर डीचा नंबर 4, पीचा नंबर 16, बीचा नंबर 2, डीचा नंबर 4, ईचा नंबर 5, वायचा नंबर 25. हे आणि हे सर्व पहिल्या संख्येची वर्गसंख्या इथं आहे. त्यामुळं याच्यामध्ये तेवढं येत नाही. D4चा वर्ग 16 येतो, तिथं 18 आहे. त्यामुळं हे DR हे गटात न बसणारे पद आहे. त्यानंतर पहा, गटात न बसणारी आकृती पर्यायातून निवडायचे. त्याच्यामध्ये पहिली जी आकृती आहे तिचे बघा, जे बाण आहेत दोन्ही ते बाण विरुद्ध दिशेला आहेत आणि बाकी सर्व आकृत्यांमध्ये ते दोन्ही बाण एकाच दिशेला आहेत. वरचे बाण दोन्ही टोक आहेत त्याची, ती दोन्ही वरच आहेत उजव्या बाजूला आणि एक तिरपं. ते तिरकं आहे ते सर्वांमध्ये आहे. बाकीच्यांमध्ये 2, 3 आणि 4मध्ये दोन्ही बाणांची पोझिशन जी आहे ती सेम आहे. पहिल्यामध्ये तेवढा बदल आहे. त्यानंतर 29मध्ये येतो 29मध्ये येतो पर्याय क्रमांक 4. कारण ही जी आहे यानं पोझिशन बदललेली आहे, याच साईडला पाहिजे होतं इकडच्या साईडला, तर ते व्यवस्थित झालं असतं. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 4 येतो. यानंतर इथं आतल्या बाजूला 4 भाग आहेत, बाहेरसुद्धा 4 बाजू आहेत. आत भाग 6 झालेत, बाहेरच्या त्याचा बाजू 6 आहेत. षटकोन आहे हा आणि 6 भाग झालेत. इथं सुद्धा हा चौकोन आहे, आत 4 भाग झालेले आहेत. इथं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाचे भाग आपल्याला करता येत नाहीत. भाग आहेत 3, पण वर्तुळाला बाजू आहेत त्या मोजता येत नाही. त्याला एकच बाजू आहे असं म्हणता येतं, कडा, परिघ. त्यामुळं हा गटात न बसणारा